नमस्ते फ्रेंड्स, मी हर्षला आणि हर्षलास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझी पहिली रेसिपी मटका कुल्फी याला तुम्ही भरभरून दाद दिलीस यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि सेकंड रेसिपी जी आहे ती स्पेशली लहान मुलांसाठी आणि नॉनव्हेज लवर्ससाठी आहे आणि तिचं नाव आहे चिकन लॉलीपॉप. त्याच्याबरोबर शेजवान चटणीसुद्धा. त्यांची एकदम इझी पद्धतीने आणि लवकरात लवकर बनून रेडी होणारी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आशा करते की तुम्हाला ती रेसिपी आवडेल आणि अजून तुमच्या मनाच्या तुमच्या आवडत्या ज्या रेसिपीज असतील, ज्या डिशेस असतील त्याची लिस्ट तुम्ही मला पाठवा. त्या तुमच्या कमेंट्सची मी पाठ बघीन आणि लवकरच या शोच्याद्वारे त्या तुम्हाला प्रेझेंट करेन. या सगळ्यांच्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चिकन लॉलीपॉपसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी ते दिलेले आहेत आणि त्यांची लिस्ट पण दिलेली आहे. तुम्ही ह्याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर चिकन लॉलीपॉपचे पीसेस घ्यायचे आहेत पहिल्यांदा आणि आपण त्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे सोया सॉस 1 स्पून, रेड चिली सॉस 1 स्पून, जिंजर गार्लिक पेस्ट 1 किंवा 1.5 स्पून, चिकन लॉलीपॉप मसाला मला जो मार्केटमध्ये अवेलेबल होता तो मी घेतला आहे 2 स्पून अराउंड सीझनिंगसाठी, आणि रेड चिली पावडर घेतली आहे 1 किंवा 2 चमचे, जसं आपल्याला तिखट आवडतं त्याप्रमाणे. एक अंडा त्याच्यामध्ये फोडून टाकलेलं आहे, मीठ, आणि हे सगळं आपण मॅरिनेट करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अराउंड 2 तास तरी साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे मी तोपर्यंत शेजवान चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवते. त्याचे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट आहे, तुम्ही त्याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला तर आपण शेजवान चटणीला सुरुवात करूया. लाल मिरच्या भिजवून घ्यायच्या 2 तास आपल्याला पाण्यामध्ये. एका पॅनमध्ये तेल घेऊन आपण आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि पण थोडंसं स्टर करून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा कच्चा वास निघून जातो. कांदा 1 कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची, ह्याला आपण चांगलं सॉते करून घेऊया. आणि कोथिंबीरीची देठं घेतली आहेत, त्याने थिकनेस पण येतो, टेस्ट येते. त्याला आपण चांगलं सॉते करून घ्यायचं आहे आणि त्याचा जो कच्चापण आहे तो निघून जाण्यासाठी, शिजण्यासाठी त्याला तो थोडं वेळ अजून ठेवून द्यायचं आहे गॅसवर. 5 ते 7 मिनिटं तरी लागतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्याची जी लाल मिरच्यांची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये ती ॲड करायची. आपण बारीक पेस्ट करून घेतली त्याच्यासाठी. आणि एक गोष्ट सांगायला विसरली की त्याच्या आपण बिया काढून घेतल्या लाल मिरचीच्या. आता आपण याच्यामध्ये सॉस टाकायचे आहे. जसं सोया सॉस टाकलं आहे 1 टीस्पून, व्हिनेगर 1 टीस्पून किंवा थोडं जास्त, आणि टोमॅटो सॉस 1 टीस्पून, मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर आपण हे टाकून सगळं एकत्र करून घेऊया. त्याला एकत्र शिजून द्यायचं आहे. तरी अराउंड सगळं 5 ते 10 मिनिटं तरी लागतात. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला दिसेल की त्याचं तेल सुटत आहे, साईडला तुम्हाला दिसत आहे, पॅनला साईडला लागत आहे, तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघत असाल तर त्याला तेल सुटलेलं आहे आणि भरपूरसे जे पण आपले कच्चे इन्ग्रेडियंट्स आहेत ते शिजलेले आहेत, जसं कांदा, कोथिंबीरचे देठं, आलं लसूण. त्याला अजून आपण चांगलं स्टर करून घ्यायचं कंटिन्युअसली.
बिकॉज आपण हे टिकवण्यासाठी वापरतो. ही आपली शेजवान चटणी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचं बॅटर बनवतो चिकन लॉलीपॉपचं. त्यासाठी ह्या बॅटरसाठी आपण एका बोलमध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे. रेड चिली पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चमचा. थोडंसं आलं लसूणची पावडर पेस्ट टाकली आहे. आणि मी थोडासा कलर टाकला आहे, फूड कलर, की त्याला छान असा प्रॉपर कलर यायला आणि रेस्टॉरंट स्टाईल तुमचं चिकन लॉलीपॉप दिसायला. पाणी टाकून आपण हे बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं, जसं आपण नॉर्मली युजली भजीसाठी बनवतो तशाच प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, व्यवस्थित गरम. त्याच्यामध्ये एक लॉलीपॉप अशा प्रकारे तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता. साधारण 5 ते 7 मिनिटामध्ये हे लॉलीपॉप डीप फ्राय होऊन जातात. हे आपले रेडी आहेत चिकन लॉलीपॉप जे डीप फ्राय केलेले आहेत. त्याला तुम्ही कधी डबल फ्रायही करून घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं तसं की गरज आहे आणि गेस्ट आलेत तर. हे आपलं चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणी रेडी टू ईट.